अजित पवार विमान अपघात प्रकरणी पायलटची चूक, व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंगचा सीआयडी समोर जबाब, आपली चूक असल्यास कठोर शिक्षा द्या, व्हीके सिंग यांची भूमिका. अजितदादा विमान अपघातात पायलटला बळीचा बकरा बनवलं जात आहे, आमदार रोहित पवारांचा आरोप. तपास यंत्रणांकडून व्हीके सिंग व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा. शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही, सरकारने फसवणूक केल्याचा आरोप. सरकारने आदिवासींच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर काही होऊ शकतं, संघर्ष यात्रेतून माजी आमदार बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. मागण्यांच्या पूर्ततेसाठी दुपारी 4 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम. अमरावती पोलिसांची ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई. 3 कोटींचं 2 किलो 80 ग्रॅम एनडी ड्रग्ज जप्त. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. आखाती देशांमधील युद्धस्थितीबाबत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं संसदेत निवेदन. संपूर्ण परिस्थितीवर केंद्र सरकारचं लक्ष. देशातील इंधन पुरवठ्याबाबत सतर्क आहोत, एस जयशंकर यांची माहिती. तर चर्चेची मागणी करत विरोधकांचा सभागृहात गोंधळ. आपला देश अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय, देशाच्या अपमानावर पंतप्रधान बोलत का नाहीत, संजय राऊतांचा. मोदींवर हल्लाबोल. अमेरिकेकडून देशाचा सातत्यानं अपमान होत असल्याचंही विधान. टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, मोदींच्या कणखरपणापुढे अमेरिकेलाही झुकावं लागलं. देश अमेरिकेचा गुलाम झालाय म्हणणाऱ्यांना फडणवीसांचं उत्तर. आखाती देशांमधील युद्धामुळे साखर झाली कडू. 15 लाख टन साखर निर्याती अभावी पडून देशांतर्गत बाजारपेठेत दर मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता. गॅस टंचाईमुळे पुण्यातील गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद. गॅस दाहिन्या बंदमुळे विद्युत दाहिन्यांवर अंत्यसंस्कार सुरू. 5 विद्युत दाहिन्या सुरू ठेवणार.